महाराष्ट्रातनं एक मोठी बातमी आहे। नागपूर जिल्ह्यातल्या एसबीएल कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय आणि यामध्ये तब्बल 17 जणांचा मृत्यू झालाय। डिटोनेटर बनवताना स्फोट झाला असून 18 ते 20 जण जखमी देखील झालेत। काटोल तालुक्यातील स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला। मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतनं 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। जखमींना 50,000 रुपये दिले जातील असं देखील जाहीर करण्यात आलंय। मात्र 17 जणांचा यात मृत्यू झालाय। नागपूरच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव इथल्या एसबीएल कंपनीत स्फोट झालाय। स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाल्यानं आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। या स्फोटात 20 ते 24 जण जखमी झाल्याची माहिती आहे। जखमी कामगारांना रुग्णालयात हलवण्यात आलंय। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तातडीनं मदत करण्याचे प्रशासनाला आदेश दिले। या कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व महिला कामगार असल्याचं कळतंय। बॉड्या माझ्या समोर नेलेल्या आहेत आणि काही कॅज्युलिटी आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं आहे। काही अधिक त्या ठिकाणी जेसीपीनं त्या ठिकाणी सगळं मटेरियल बाजूला करणं सुरू आहे। त्याच्यामधून काही दिसेल तर माहीत पडेल, परंतु झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि हे सगळं लापरवाहीमुळे झालेलं आहे असं माझं मत आहे। सध्या तर सगळ्यांनाच आज आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं आहे, 18च्या 18 लोकांना। परंतु असं आहे की त्यातल्या 8 ते 10 केसेस ह्या खूप क्रिटिकल आहेत। सर्व महिला आहेत, सगळ्या महिला आहेत, सर्व कामगार जे आहेत त्या महिला कामगार आहेत। आपल्याकडून प्राथमिक कोणते उपाययोजना करण्यात येतात? आता सगळ्यांना बर्न्स झालेले आहेत, जवळपास कोणाला 40% बर्न्स, कोणाला 60% बर्न्स, कोणी 100% बर्न्स आहेत। तर याच्यात आता जेव्हा हा प्रायमरी सर्वे रिपोर्ट आहे, आता जेव्हा आम्ही ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊ, त्यांचं डिब्राइटमेंट्स आणि बर्न ड्रेसिंग्स करू, त्यानंतर आपल्याला समजेल एक्झॅक्ट पर्सेंटेज काय आहे, त्यांची डेप्थ किती आहे, वाचू शकतील का नाही वाचू शकतील, काही लोक शॉक मध्ये आहेत। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय। नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव इथे स्फोटकांच्या फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटाची घटना ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे। स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहे। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे तातडीनं घटनास्थळी पोहोचलेत। मदत कार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालाय। मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली। या घटनेत अनेक जण जखमी झालेत। जखमींना तातडीनं नागपूरला हलवण्यात आलेलं आहे। सखोल चौकशीचे आदेश दिलेत असं ट्विट यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं।